कसे आहात सगळे? स्ट्रेस हा खरे तर आपल्या सगळ्यांनाच असतो असतो म्हणजे प्रत्येकाने तो अनुभवलेला आहे. काही जण स्ट्रेस मध्ये जगतायत. असा वेगवेगळा स्ट्रेस प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कधी ना कधी आलेला असतोच, येत असतो, पुढे येणारही असेल. अशी स्ट्रेसची अनेक कारणं असू शकतात. ती कधी कधी नैसर्गिक असतात, कधी कधी ती आजूबाजूच्या काही घटनांमुळे झालेली असतात, कधी कधी आपण काय विचार करतो त्यामुळेही झालेली असतात. मग कधी या स्ट्रेसमध्ये अनेक प्रकार असतात. एक्यूट स्ट्रेस असेल म्हणजे खूप थोड्या काळाकरता असतो, खूप सिव्हिअर आणि खूप त्रास देणारा एखादा स्ट्रेस असू शकतो. म्हणजे एखादी घटना, एखाद्या व्यक्तीचा लॉस असेल किंवा आपला काही लॉस झाला असेल तर तो एखादा एक्यूट स्ट्रेस असू शकतो. बऱ्याचदा एपिसोडिक म्हणजे वारंवार येणारे काही स्ट्रेस असतात जे परत परत येत राहतात आणि त्याचा परत परत त्रास होतो. म्हणजे काही गॅपने परत परत आपल्याला ते भेडसावत राहतात. असे काही प्रकारचे स्ट्रेस असतात. अशा वेगवेगळ्या स्ट्रेसमध्ये आपण जगत असताना क्रॉनिक स्ट्रेस एक खूप महत्वाचा, की जो खूप काळ आपल्याकडे राहतो आणि त्याचा खूप वाईट पद्धतीचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर, आरोग्यावर, एकंदरीत आपल्या सगळ्याच जीवनशैलीवर होत राहतो. तर हे बोलायचं कारण म्हणजे इतक्या धगाधकीच्या, इतक्या धावपळीच्या जगात राहताना स्वतःला असा वेळ देता येत नाही. कधी निवांत ठिकाणी जाऊन बसावं आणि स्वतःसाठी वेळ द्यावा अशी ठिकाणं आपल्या आजूबाजूला फारशी नसतात. तो हा स्ट्रेसचा एक खूप मोठा आपल्यावर होणारा परिणाम आहे. या सगळ्या स्ट्रेसमध्ये ना, स्ट्रेस बद्दल बोलत असताना दोन प्रकारचे स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे डिस्ट्रेस आणि दुसरा आहे युस्ट्रेस. सो डिस्ट्रेस आपण तो समजून घेताना जरा बघूयात की डिस्ट्रेस काय असतो. तर डिस्ट्रेस म्हणजे ज्याने आपल्याला त्रास होतो. म्हणजे एखाद्या स्ट्रेस मध्ये मी आहे, काही गोष्टींचा मला स्ट्रेसर आहे, म्हणजे एखादी गोष्ट मला खूप स्ट्रेस देते आणि त्या स्ट्रेस मधून काहीच प्रोडक्टिव्हिटी नाहीये, म्हणजे काहीच नवीन असं काही तयार होत नाही किंवा काहीच प्रोडक्टिव्हिटी होत नाहीये, तो असेल डिस्ट्रेस, जो खूप निगेटिव्ह आहे आपल्यासाठी. आणि दुसरा आहे युस्ट्रेस, जो खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तो स्ट्रेस येतो आपल्याला पण त्यातून काहीतरी प्रोडक्टिव्हिटी असते त्या स्ट्रेसमध्ये. उदाहरणार्थ एखादी परीक्षा आहे, एखादा परफॉर्मन्स आहे, मला एखादं प्रेझेंटेशन द्यायचंय आणि त्याची मी आदल्या दिवशी तयारी करतोय किंवा परीक्षा तोंडावर येते आणि मला स्ट्रेस येतोय त्या सगळ्या गोष्टींचा, पण त्यात एक प्रोडक्टिव्हिटी आहे. तुम्ही तुमचं स्किल वाढवताय, तुम्ही तुमचं नॉलेज वाढवताय, काहीतरी अपडेट देताय. हा झाला यू स्ट्रेस, म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे. सो आता आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा काही टिप्स या ठिकाणी देईल की आपल्याला काय करावं लागेल जेव्हा स्ट्रेस येतो. म्हणजे स्ट्रेस येणं न येणं आपल्या हातात नाहीये, पण किमान स्ट्रेस आल्यानंतर हा स्ट्रेस माझ्यासाठी प्रोडक्टिव्ह आहे का, म्हणजे ह्या स्ट्रेस मधून काहीतरी नवीन प्रोडक्टिव्ह होणार आहे का, तर ठीक आहे तो स्ट्रेस घेऊयात आणि आपण त्या स्ट्रेस बरोबर जगून काहीतरी नवीन प्रोडक्टिव्ह करूयात. पण काही स्ट्रेस असे असतात की तुम्ही फक्त त्या स्ट्रेस मध्ये राहता, कमी काळ, जास्त काळ किंवा खूप क्रॉनिक पिरियड मध्ये जाता, पण त्या स्ट्रेस मधून काहीच प्रोडक्टिव्ह नसेल होणार, तर आपण विचार करायला हवा की हा स्ट्रेस आपल्याला संपवतोय, आपल्याला थांबवतोय. तर असा स्ट्रेस आपला सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. काय करतात स्ट्रेस, म्हणजे स्ट्रेसची कॉस्ट काय आहे? खूप मोठी कॉस्ट आहे. एक तर आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय, झोपेची सायकल आपली डिस्टर्ब होतीये, भूक मंदावते, त्याचबरोबर आरोग्यातले डिप्रेशन, बीपी वाढणं, इतर आजार आपल्यासोबत येणं, अशा अनेक गोष्टी आपल्यासोबत या निमित्ताने येत आहेत. सो आपण इतकी सगळी मोठी कॉस्ट, की अगदी छोट्या छोट्या कॉस्ट, की आपण काही ठिकाणी विसरतोय, छोट्या छोट्या महत्वाच्या नोंदी ठेवायला विसरतोय. आपल्याला आठवत नाहीये मला एटीएमचा पिन काय आहे, माझ्या मोबाईलचा पिन काय आहे, हे मला आठवत नाहीये आता इथपासून, तर मी खूप मोठा लॉसही यामध्ये मला मिळू शकतो. सो ह्याचा कॉस्ट आपल्याला अनलिमिटेड आहे, म्हणजे आपण सांगता येत नाही की आपल्याला किती कॉस्ट या स्ट्रेसमुळे जाईल. सो जेव्हा काही स्ट्रेसर आपल्याला खुणवतात आजूबाजूचे, इंटरनल असतील, एक्सटर्नल असतील, त्यावेळेला ठीक आहे, म्हणजे ते स्ट्रेस येत राहतीलच, पण ते प्रोडक्टिव्ह आहेत आपल्यासाठी ते बघूयात आणि प्रोडक्टिव्ह असतील तर त्यासोबत आपण पुढे जाऊयात. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की ह्याचा प्रोडक्टिव्ह नाहीये हा स्ट्रेस, तो निगेटिव्ह आहे, किमान आपल्या लक्षात येते की हा निगेटिव्ह आहे, अशा वेळी आपण तिथेच थांबूयात, तो धोका, तो स्ट्रेसर ओळखूयात आणि त्या स्ट्रेस सोबत आपण तिथेच थांबायचा प्रयत्न करूया. आता थांबायचं कसं या स्ट्रेसर मध्ये, किंवा स्ट्रेस आपल्याला खुणावत असताना काही असं मोकळ्या जागा आजूबाजूला किंवा स्वतःचे काही इंटरेस्ट स्किल असतील किंवा ज्यात आपल्याला स्वतःला वेळ देता येईल, म्युझिक असेल किंवा काही गप्पा मारता येतील, स्वतःसोबत वेळ घालवता येईल अशी निवांत ठिकाणं किंवा निवांत वेळा, काही वाचन, गाणी, या सगळ्यामध्ये, किंवा खाणं पिणंही असेल जे मला खूप खायला प्यायला बनवायला आवडतो, स्वतःला वेळ देता येतो, हे बघूयात. म्हणजे यात सेल्फिश असणं असं नाहीये,
तर सेल्फिश असण्यापेक्षा आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी हे केलेले प्रयत्न आहेत. तर बनावा कधी कधी सेल्फिश आणि स्वतःला वेळ द्यावा, म्हणजे स्वतःवर अन्याय न होता आपण या स्ट्रेस पासून बाहेर पडूया. सो आजच्यासाठी इतकंच. बाय.